तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका उमन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता सकाळी उठून पहिलं ब्रश करायला घेतलं होतं आणि बाहेर येऊन पाहत होतो दोघंही भाई नुसते लगन मध्ये अभ्यास करीत होते. आता त्यांना बघून मी म्हणलो इथं थंडीचं उठूशी वाटत नाही, यांना अभ्यास कसा करूशी वाटतो काय माहिती. आता काल धुतलेल्या शूजला विष्णू शेटने आपल्या लेस बसून दिली होती आणि मग काय खटाखट आवरून निघालो होतो कॉलेजला. तेवढं तिकडे आपले बाहेर सगळे भाई लोक आले होते, मग त्यांच्या सोबत पण 5 मिनिटं उभं राहिलो होतो. आता कॉलेजला आलो कळलं उद्या क्रिसमसची सुट्टी नाही म्हणून आम्ही पण लगेच कल्टी मारली होती आणि त्याच्यात आज आपला समयभाई आपल्या सोबत होता. मग तो विषय हार्ड होता. मग काय घेतला आपला हत्ती आणि निघालो होतो हडपसरला जायसाठी, कारण आपल्याला जायचं होतं आज आत्याकडे, त्यामुळे निघालो होतो. आता आपला समयभाई पण तिकडेच राहतो म्हणून त्याच्या सोबतच निघालो होतो गाडीवर, कारण पीएमपीएल ला जायचं म्हणल्यानंतर डोक्याची फार भुर्जी होऊन जाते माझ्या. आणि त्याच्यात जिथं 1 तासाचा रोड राहतो तिथं ती 4 तास लावती. आता त्याच्यानंतर तर डायरेक्ट रिक्षा करून आलो होतो आणि रिक्षाने तर आपल्याला आत्याच्या घराचे 1 किलोमीटर मागं सोडलं होतं, म्हणून मग पैस निघालो होतो 1 किलोमीटर. आता तिथं गेलो तर तिथं पण रोड काय उमजत नव्हता, त्याच्यामुळे आपला छोटा भाई डोग्या भाई आपल्याला घ्यायला आला होता. त्यामुळे त्याच्यासोबत डायरेक्ट फायनली आलो होतो घरी आल्यानंतर पहिला आपल्या आजीने आपल्याला चहा करून दिला होता. मग काय पहिला चहा घेतला. आता दिल ना दिया गाणं तर तुम्ही सगळीकडे ऐकलं असेल, तसंच आपल्याला फॉलो पण देऊन टाका सगळ्यांनी.